कलेक्टर ऑफिस कोल्हापूरमध्ये ज्या 4 बैठका या ठिकाणी घेतल्या होत्या कलेक्टर ऑफिसमध्ये, या कलेक्टर ऑफिसच्या बैठकीला दोन्ही सन्माननीय खासदार महोदय आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि आदरणीय धैर्यशील माने दादा आणि त्याचबरोबर आदरणीय आमदार विनय कोरे, आदरणीय आमदार शिवाजीराव पाटील साहेब आणि त्याच्यानंतर आदरणीय आमदार अशोकरावजी माने बापू असे सगळेच लोकप्रतिनिधी आम्ही उपस्थित होतो। विशेषतः पहिल्या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे त्याचा कॅरिडॉर वाढवणं आणि त्या कॅरिडॉर वाढवण्याच्या माध्यमातून वाघांची संख्या वाढवावी आणि त्यांचा मुक्त संचार वाढावा यासाठी कॉरिडॉरची निर्मिती करण्याचा एक प्रकल्प किंवा त्याबद्दलचा एक प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे। या प्रस्तावाची कल्पना लोकप्रतिनिधींनाही नाही आणि तिथल्या जनतेलाही नाही। हा प्रस्ताव हा खूपच भविष्यकाळातल्या सगळ्या डेव्हलपमेंटसाठी अतिशय हानिकारक आहे। याबद्दलच्या प्रस्तावाच्यासाठी ही बैठक आयोजित केली होती। आजच्या बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी एकमुखानं सांगितलं की या प्रस्तावाला आमचा विरोध राहील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पब्लिक हिअरिंग घेतल्याशिवाय अशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव त्यांनी सादर करू नये, अन्यथा सर्व लोकांच्या नागरिकांच्या रोषाला त्याला सामोरं जावं लागेल आणि त्याबद्दलचं एकमत करून प्रोसिडिंग करून केंद्र शासनाच्या सर्व संबंधित यंत्रणेला आणि त्या विभागाला आणि त्याचबरोबर राज्य शासनाचे मुख्यमंत्री असतील, वनमंत्र्यांच्याकडे सुद्धा आजच्या बैठकीची प्रोसिडिंग देऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा जो काही कॉरिडॉर असेल तो वाढवण्यामध्ये सर्व नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन त्यांचं पब्लिक हिअरिंग घेतल्याशिवाय हा प्रस्ताव सादर करू नये अशा पद्धतीच्या सूचना दिल्या।